कसे आहात मित्रांनो? आय होप तुम्ही बरे असाल. तर आज आपण पाहणार आहोत 5 असे मोबाईल जे फेब्रुवारीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आहात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर आज आपण असे 5 मोबाईल पाहणार आहोत जे 2025 फेब्रुवारीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि इंडिया प्राइसमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण पहिलं स्टार्ट करू. तर पहिला मोबाईल आपला होणार आहे Vivo V50 Pro 5G. तर हा मोबाईल जो आहे मित्रांनो तो व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे. याचा जो कॅमेरा आहे तो 100x झूम पेक्षाही भारी सपोर्ट करतो. याच्यावरती मी डिटेलवरती व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही माझा बायो चेक करू शकता. त्याच्यावरती मी तुम्हाला देतो लिंक याची आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर याची जी थिकनेस आहे ती 6.67 ची याची थिकनेस आहे आणि 120 हर्ट्झ ची रिफ्रेशमेंट रेट दिलेली आहे. आणि याचा जो बॉडी रेशो आहे तो 2800x1200 याचा PPI याचा दिलेला आहे आणि डायमेन्सिटी 930 प्लस याचा प्रोसेसर दिलेला आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला डायमेन्सिटीचा प्रोसेसर मिळून जातो जो 5G आहे आणि पॉवरफुल प्रोसेसर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचे 3 कॅमेरे आपल्याला वर्ल्ड वाईड बघायला मिळणार आहेत. आणि आपल्याला याच्यामध्ये खालती रिंग सीट बघायला मिळणार आहे. खूप अशा युनिक 3 डिझाईन सोबत हा मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की किती क्लिअर अशा याच्याने दिसत आहे आणि 5000 mAh ची बॅटरी बॅकअप आहे. आणि हा जो मोबाईल होणार आहे तो व्हॅल्यू फॉर मनी होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर हा मोबाईल जो 30 मिनिटात आपल्याला फुल चार्ज करून मिळतो. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण 120 वॅटच्या चार्जर फास्ट चार्जर सोबत आपल्याला याचा सपोर्ट मिळणार आहे. तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हा मोबाईल आपल्याला 50,000 मध्ये बाहेर बघायला मिळणार आहे. आणि जो आपला नेक्स्ट मोबाईल आहे तो आपल्याला नेक्स्ट मोबाईल बघायचा आहे iQOO Neo 10 Pro. हा जो मोबाईल आहे तो खूप अशा युनिक डिझाईन सोबत आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि iQOO Neo 10 Pro 5G हा मोबाईल जो आहे तो आपल्याला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सोबत आपल्याला प्रथमच बघायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये जी गेमिंग होती ती हाय लेवलवरती याची गेमिंग करू शकता आपण. आणि याच्यामध्ये 144 हर्ट्झ रिफ्रेशमेंट रेट दिलेली आहे. आणि याच्यामध्ये आपण बघू शकता की थिकनेस जी आहे ती खूप अशा युनिक डिझाईनने आपल्याला थिकनेस बघायला मिळणार आहे. आणि 2592 याची PWM ची याची थिकनेस दिलेली आहे. आणि याचा जो प्रोसेसर आहे तो MediaTek 9040 याचा MediaTek Dimensity प्रोसेसर दिलेला आहे. एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की किती स्मूथ प्रकारे याच्यामध्ये गेमिंग होऊ शकते. आणि iQOO Neo 10 Pro हा जो मोबाईल आहे तो 5G मोबाईल होणार आहे आणि व्हॅल्यू फॉर मनी हा मोबाईल होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जो कॅमेरा आहे तो खूप अशा युनिक फोटो डिझाईन करतो. आणि हा मोबाईल अर्ध्या घंट्यातच आपल्याला 100% चार्ज करून देतो. आणि याच्यासोबत आपल्याला 120 वॅटचा फास्ट चार्जर बघायला मिळणार आहे. Android iOS 14 आपल्याला याच्यामध्ये सिक्युरिटी अपडेट आणि याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला खूप अशा युनिक सेटिंग्स आणि फीचर्स, सिस्टम अपडेटिंग, हायपर OS याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. हा मोबाईल आपल्याला 34,999 रुपयाला मिळणार आहे. तर आपल्याला मोबाईल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर तिसरा मोबाईल आपला Realme Neo 7 हा जो मोबाईल आहे तो युनिक डिझाईन सोबत पहिल्यांदाच आपल्या मार्केटमध्ये आलेला आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो Realme Neo 7 5G हा मोबाईल होणार आहे. आणि त्याचा जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट दिलेला आहे 6.78 AMOLED डिस्प्ले याच्यामध्ये दिलेला आहे. आणि क्रिस्टल आर्मोन ग्लास याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. 6000 नीटची याच्यात बॅटरी बॅकअप दिलेला आहे. आणि जी याची 6000 ची पीक ब्राईटनेस आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि सायन्सिटी स्कोर जो आहे तो 21 लाखापेक्षाही जास्त दिलेला आहे. आणि याचा जो प्रोसेसर आहे तो MediaTek Dimensity 9030 चा याच्यामध्ये दिलेला आहे. तर आपण बघू शकता की 12256, 12200, 128 याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे. Realme याच्यामध्ये आपल्याला 50 मेगापिक्सेलचा IMX चा कॅमेरा मिळून जातो. आणि याचा जो मेन कॅमेरा आहे तो अशा कूल अशा डिझाईन आपल्याला करायला, फोटो क्लिक करायला आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. आणि याच्यामध्ये 7000 mAh ची बॅटरी बॅकअप दिलेली आहे. आणि फास्ट चार्जर सोबत आपल्याला पूर्ण असा केबल 80 वॅटच्या चार्जर सोबत आपल्याला इन सेन्सर फिंगरप्रिंट आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि एवढेच नव्हे तर याच्यामध्ये आपण IP68/69 ची रेसिडेंटली रेटिंग दिलेली आहे. आणि एवढेच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की किती स्मूथ आणि किती फ्लेक्झिबल हा फोन आपल्याला होणार आहे. आणि एवढेच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला 30 ते 31 हजारच्या मध्ये बाहेर आपल्याला मोबाईल बघायला मिळणार आहे.
चौथा जो मोबाईल होणार आहे तो Xiaomi 15 Pro हा जो मोबाईल आहे तो Xiaomi तर्फे येणारा प्रथमच असा मोबाईल होणार आहे जे आपल्याला कूल अशा डिझाईन सोबत आणि युनिक डिझाईन सोबत आपल्याला प्रथमच येणारा भारतातला पहिला मोबाईल होणार आहे आणि 6.73 याचं 20K लिफ्ट AMOLED 20 बीट असं हे आहे आणि अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेट जो याचा आहे तो 120 याचा जो रिफ्रेशमेंट रेट आहे आणि डॉल्बी विजन सोबत आपल्याला प्रथमच हा मोबाईल बघायला मिळणार आहे. 8 इलाइट मध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन 8 Gen 3 चा याच्यामध्ये आपल्याला प्रोसेसर बघायला मिळणार आहे आणि रॅम 12/16 आणि याचा जो अंतिम स्कोर आहे तो 25 लाखापेक्षाही जास्त होणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला 50 मेगापिक्सेलचा लाईट हंटरचा कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा IMX चा कॅमेरा याच्यामध्ये बघायला मिळणार आहे. 50 मेगापिक्सेलचा आणि 35 मेगापिक्सेलचा याच्यामध्ये कॅमेराचा फ्रंट कॅमेरा सेल्फी कॅमेराचा याच्यामध्ये सेटअप बघायला मिळणार आहे आणि फुल अशा डिझाईन सोबत हा याची बॅटरी बॅकअप जी आहे ती 6100 ची याची mAh ची बॅटरी बॅकअप आहे आणि 90 वॅटच्या फास्ट चार्जरने हा मोबाईल आपल्याला 30 मिनिटातच फुल चार्जिंग करून देतो आणि AI रायटिंग सुद्धा याच्यामध्ये फीचर्स आपल्याला अवेलेबल केलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये AIच्या रायटिंग सोबत IP68 ची रेटिंग दिलेली आहे आणि कनेक्टिव्हिटी जी आहे ड्युअल 5G Android 15 चं लेटेस्ट व्हर्जन याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. 50 मेगापिक्सेलचा ट्रिपल सेटअप याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे आणि 35 मेगापिक्सेलचा सेटअप आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. हा मोबाईल आपल्याला 65,000 रुपयाला मिळणार आहे. तर आपण बघू आता पाचवा मोबाईल. तर पाचवा मोबाईल आपल्याला मिळणार आहे होनरच्या तर्फे येणारा प्रथमच मोबाईल आहे होनर 300 Pro हा जो मोबाईल होणार आहे तो कॅमेरासाठी बेस्ट क्वालिटी मोबाईल आपल्याला होणार आहे. होनर 300 Pro जो हा मोबाईल आहे तो म्युझिक आयोच्या तर्फे येणारा प्रथमच मोबाईल आहे जो आपल्याला 6.78 इंच AMOLED डिस्प्ले सोबत आपल्याला याच्यामध्ये खूप अशा युनिक सेटिंग आणि इन सेन्सर फिंगरप्रिंट मध्ये आपल्याला याच्यामध्ये मिळून जातो. होनर 300 Pro हा जो मोबाईल आहे तो युनिक अशा डिझाईन आणि फीचर्स स्पेशलिटी याच्यामध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन 8 Gen चा प्रोसेसर दिलेला आहे आणि मॅजिक OS याच्यामध्ये अपडेट दिलेला आहे. 3 वर्षाची सिक्युरिटी अपडेट 4 वर्षाचे मेजर अपडेट याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला 50 मेगापिक्सेलचे 300 मेगापिक्सेलच्या याच्यामध्ये आपल्याला IMX 960 चा याच्यामध्ये कॅमेरा दिलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपल्याला युनिक अशा डिझाईन सोबत अशा कलरफुल फोटो आपल्याला हा मोबाईल काढून देतो. आणि हा जो मोबाईल आहे तो 16GB रॅम सोबत 256GB स्टोरेज सोबत आपल्याला मिळून जाणार आहे. आणि याच्यामध्ये 100 वॅटच्या फास्ट चार्जर सोबत आपल्याला याच्यामध्ये जी बॅटरी बॅकअप होणार आहे ती 6 ते 7 हजारच्या मध्ये बाहेर आपल्याला बॅटरी बॅकअप मिळणार आहे. आणि हा जो मोबाईल आहे तो होनर AI तर्फे येणारा प्रथमच मोबाईल आहे. आणि याचा जो कॅमेरा आहे तो कॅमेरामध्ये असं DSLR ला पण टक्कर देऊ शकता असा याचा प्रीमियम डिझाईनचा लुक आणि याचा जो कॅमेरा आहे तो खूप अशा युनिक डिझाईन बनलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की कोणतीही ऍड आणि कोणतीही कनेक्टिव्हिटी आपल्याला बघायला नाही मिळणार आणि हा जो मोबाईल आहे तो 40,000 ला आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण बघू शकता की खूप अशा युनिक डिझाईन सोबत आपल्याला हा मोबाईल बघायला मिळणार आहे. हा जो मोबाईल तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मराठी युट्यूबरला आपल्याला पुढे जाऊ द्या आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.